कमलराव कमलराव इकडे कोणीकडे राव तुम्ही? तू काय करतोस इथे? आधी प्रश्न मी विचारलाय त्यामुळे तुम्ही सांगा, तुम्ही इथं काय करायलाय? तेच जे तू करतोयस. काय मी इथं काय करतोय? तुला माहित नाही की तू काय करतोयस इथे? मला माहित आहे मी इथं काय करालोय, पण तुम्हाला काय वाटतं की मी इथं काय करावं? तू इथे निखिलचं लग्न जुळवून देण्याचा प्रयत्न करतोयस ना? बर, आणि तुम्ही? तेच करतोय. काय? लग्न जुळवून देण्याचा प्रयत्न. तू फक्त निखिल आणि इराचं लग्न जुळवतोयस, मी स्वतःचं लग्न जुळवतोय. आणि आता तर माझा इगो प्रॉब्लेम आहे. अक्षराला माझ्याशी लग्न करण्यासाठी मी गुडघ्यावर आणणारच. कमलराव कमलराव हा, कमलराव कमलराव तंद्री लागली राव. नाही काय नाही. आता आला जात बसा. एक न विचारलेला सल्ला देऊ का? द्या घेऊ. अक्षराला हे आवडणार नाही. माझी परीक्षा? माझी कसली परीक्षा? आम्ही घेणार आहोत. म्हणजे? मॅडम, अक्षराचं काही चुकलंय का? आमचं चुकलंय. काय? आम्ही हिला शाळेत कामावर ठेवलं. मॅडम, अहो अक्षरा म्हणजे शाळेची ऍसेट. फुलपगारे, विंग्रजी झाडू नका. सॉरी ऐका परत तेच. मॅडम, अक्षरा म्हणजे आपल्या शाळेचं बलस्थान आहे. मग आम्ही कोण आहोत? तुम्ही तर आधारस्तंभ आहात. चल. काही झालंय का मॅडम? होणार आहे. काय? जे काय होणार आहे ते आमच्यात होईल. काय म्हणलं? काय आवडणार नाही मास्तरीन बाईसनी? मास्तरीन बाई के? अरे अक्षरा नाव आहे तिचं. तशी तुम्ही हाक मारत असणे. आमच्यासाठी मास्तरीन बाईच आहेत द्या. ऐकायला कसं वाटतं ते मास्तरीन बाई? तिला तरी आवडतं का? मला तर असं गाव म्हणल्या नाही जावा द्या की मला नाही आवडत म्हणून. मला नाही आवडत ते मास्तरीन बाई म्हणून हाक मारलेलं. पण तुम्हाच नाही कुठं मास्तरीन बाई म्हणून हाक मारवली मी. जोक होता. पण रागू नका हो कमलराव. बरं जाऊ द्या. हा मुद्द्यावर या. काय मुद्द्यावर या. हा काय मास्तरीन बाईसनी काय आवडणार नाही? तू यामध्ये पडलेलं. कशामध्ये? निखिल आणि इराच्या प्रकरणात. का? तू बाहेरचा आहेस, परका आहेस आणि अक्षराला बाहेरच्या गोष्टी बाहेरच ठेवायला आवडतात. कळलं ना? ती घरचं बाहेर, बाहेरचा घरी असं मिक्स नाही करत. तुम्ही याच्यात पडलाय ते माहिती आहे का त्यासनी? तुला काय करायचं याच्याशी? चाल सोडा, येऊ विषय हाल नाही. कमलराव, मी काय म्हणतो, सगळं जाऊ दे. कुठनं तरी चांगलं व्हावं, होय की नाही? तुमचा बी हेतू चांगलाच आहे, आपल्या दोघांनी बी चांगलंच करायचं आहे. उगाच कुठं वाद घालायचा. त्यापेक्षा यांच्या लग्नाच्या वरातीत नाचूया आपण दोघं. हा निखिल, याला मी गेली 2 वर्ष झाले ओळखतो. त्यांना नोकरी आहे ना माझ्या ओळखीने लागली. याचा आई बाबा खूप रिस्पेक्ट करतात माझा. कळलं काय? आणि तुमचा काय? बर 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 काय चांगलं आहे की, माझं काहीच नाही. मग झालं तर तू या प्रकरणात नाही पडलेलंच बरं राहील मग, हो की नाही? आता पडलो घेऊ कमलराव. आता कुठं माघार घेता? मॅडम, हे असं का बोलताय तुम्ही? काय झालंय? लय ताण नका घेऊ फुलपगारे. काय नाही करणार तुमच्या मास्तरनीला. आम्हाला फक्त बोलायचंय. मग इथे बोला की. मी जातो ना बाहेर. इथं नाही होणार. मॅडम, काही झालंय का? कशाबद्दल बोलायचंय तुम्हाला? सांगितलं नव तुला. जास्त प्रश्न विचारू नकस. तुला आम्ही शेफ नेणार आणि शेफ आणणार. तू काय काळजी करू नकस.
तेवढा विश्वास तू ठेवू शकतेस आमच्यावर. काय फुलपगारी. हो मॅडम. आणि आम्ही जे काय बोलणार आहोत त्यांना आमचा तर फायदा होणार आहेच, पण तुझा बी फायदा होणार आहे. तुझा जास्त फायदा होणार. म्हणजे मला कळलं नाही. कळल, सगळं कळल. चल. काय हा हा माझी पर्स राहिली आहे स्टाफ रूम मध्ये, ती घेऊन येते. हा, पर्स घे, पर्स घे, ती लागल. घे पर्स घे. बरोबर. हे बरं आहे अधिपती तुझं. निखिलशी बोलणार मी, त्याला समजावणार मी, आणि उद्या त्याचं लग्न झालं तर सगळं क्रेडिट तू घेणार काय? नाही नाही, तुम्ही घ्या क्रेडिट, आपल्याला नको क्रेडिट पेडिट. एवढं काय, घेऊन टाका. नाही, मला काही नको क्रेडिट वगैरे. नको. मग काय पाहिजे काय तुम्हाला? मला ते पाहिजे ना ते मी मिळवेनच. तसं करा मग, बेस्ट आहे. झालं मग. अरे पण तुझा यात हस्तक्षेप नकोय मला. हस्तक्षेप, इंटरफिअर काही नाही. कमलराव लगेच चिडतात राव. अरे चिडतो म्हणजे काय रे? मी तुला एवढा समजा, तुला कळतच नाहीये. दादा बरोबर, बसा बसा, चहा घ्या, बसा जरा. हा, बोलूया शांत. बघा पुरी बाई घाबरल्या, बघा लागल्या तुमच्याकडे. बसा हो, आपण एकाच गाठात आहे. बसा, शांतपणे बसून ठरवू. बसा. मी रिकामा नाहीये, कॉलेज आहे माझं. बर, चहा तरी घ्या. ए दाद्या. अरे तुला दिसत नाहीये का? चहा घेतलाय मी. अजून एक डाव घ्यायचा, त्याच्यात काय? आपल्याकडे काय म्हणतात माहित आहे की नाही? बाईनं कुपवाला आणि मर्दानं चहाला नाही म्हणायचं नसते. हा, बसा बसा हो, बसा. नको नको, मी निघतो. आणि निखिल, हा. तुला काय सांगितलं तर लक्षात देणार नीट? हो दादा. निघतो मी. ए बस भावा, लय लोड घेऊ नको, बस. बोला कमळराव. मॅडम, एक बातमी द्यायची होती. बातमी? कसली बातमी? तुम्हाला माहितीये का तुमचा मुलगा काय करतोय ते? का? काय केलं त्यांनी? इराच्या प्रकरणात आता अधिपती सुद्धा पडले. म्हणजे? हो. अहो, इरा आणि निखिलचं लग्न जुळवून देत आहेत. मी आता निखिलला भेटायला गेलो होतो ना, तेव्हा अधिपती पण आले होते तिथे. पण अधिपतींचा काय संबंध? हे का पडले याच्यात? अहो, ते स्वतःच्या मनाने थोडी पडले असणार. म्हणजे? अक्षराने सांगितलं असेल त्यांना. मास्तरीन आमच्या पोराला काय काय करायला लावणार आहे? नाही, तुम्ही जरा तुमच्या परीने लक्ष घाला आणि अधिपतीरावांना समजावा, कारण हे प्रकरण पुढे जाऊन फार डेंजरस होऊ शकतं. तुम्ही जे करताय ते बी डेंजर आहे. मॅडम, मी प्रोफेसर आहे. मी प्रत्येक गोष्ट डोक्याने आणि कायद्याने करतो. बजरंग सारखा नाहीये मी की डोकं न वापरता काही करायला. मी कसलाही गुन्हा नाही करणार. जे काय करणार ते कायद्याच्या चौकटीत राहून करणार. फक्त तुम्हाला एवढीच विनंती आहे की अधिपतीरावांना आवरा तुम्ही. कमळराव, तुम्ही तुमचं थोबाड आवरा. अहो सॉरी, म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ हा होता की तुम्ही अधिपतीरावांना लवकरात लवकर यातनं बाहेर काढा. तेच करायला आलोय आम्ही. बर चला, आपण नंतर बोलू. हा. मास्तरीन बाई. हा मॅडम, कुठे जायचं आपल्याला? तुझ्या बहिणीचं काय झालं? काय? नाही, तुझ्या बहिणीचं लग्न जमलं काय? नाही, पण म्हणजे त्याचं काय? नाही, त्याचं काय नाही, असंच विचारलं. मॅडम,
कुठे जायचंय आपल्याला? नाही तेच विचार करत होतो आम्ही. आज राहू दे जायचं, राहू दे. म्हणजे आपलं बोलणं आज नाही होऊ शकणार. का का पण म्हणजे काय झालं? एक अचानक काम आलंय आमचं, तर आम्हाला जावं लागलं. आपण उद्या बोलू, उद्या भेटू. ठीक आहे. कुठे? आम्ही गाडी पाठवतो, ड्रायव्हर घेऊन येईल. नाही नाही, तुम्ही पत्ता सांगा ना, मी येते. मग पाठवतो आम्ही गाडी. येतो. नमस्कार सरकार. अरे दाद्या, कसा आहेस? ये. आपण हे का आलो? बस बस निवांत बस. आधीच तुझ्या कमलरावने आपल्या अब्रूचं खोबरं केलंय या हॉटेलमध्ये. बस. अरे असं बावरू नको. ये, इथं काही टेन्शन नाही. ते निवांत गप्पा मारे. बरं, आपण ऑर्डर नंतर देऊया. आधी मुद्द्याचं बोलतो. मुद्द्याचं एक बोलायला लई सवय लागली बघ मला आता. मास्तरीन बाईसनी फोन केलतास तू? हो, फोनवर बोलणं झालंय आमचं. एक नंबर काम केलंस भावा. कसल्या खुश झाल्या माहितीये काय त्या? त्यांच्या पण मनावरचं वजन जरा उतरल्यावानी झालं रे. चांगलं केलंस. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली का बघ तुझ्या? बोलून विषय सुटतात. आपण जर आपली माणसं टाळत राहिलो तर विषय अजून हार्ड होतोय. हो. एक विचारू काय? हो. तुझं खरंच इराताईंवर प्रेम आहे ना? तुझं खरंच इराताईंवर प्रेम आहे ना? माहित नाही मला. माहित नाही म्हणजे नाही कळत आहे मला. कळत नाही. बर ठीक आहे, असं होऊ शकतंय. मला सांग, हा सकाळी जाग आल्या आल्या कुणाचा विचार होते तुझ्या डोक्यात? आई बाबांचा, कामाचा. चांगली गोष्ट आहे. ते यायलाच पाहिजे. ते असतेच सतत डोक्यात. आमच्या बी असते. तर पहिला विचार आई साहेबांचा असतोय आणि कामाचा बी असतोय. चांगली गोष्ट आहे. पण इराताईंचा विचार येतोय म्हणजे का नाही? कसं येतोय ना? ते सोड. मला सांग, तुला त्यांचे असे कुठले 2 गुण आहेत ते लई चांगले वाटतात? नाही आठवत. हट दिशी आठवत नाही काय म्हणते? जरा इथं ऍक्सिलेटर मार की. जरा विचार तर कर. पहिला आठवत नाही असं सांगून मोकळ तुझं. आठव जरा, विचार कर. वेळ घे तुझा. ती हुशार आहे. हुशार आहे आणि सुशिक्षित आहे. बरोबर. ती केअरिंग आहे. शाबास. म्हणजे काळजी करते. हा बरोबर आहे. बघ आता बघ, केवढे गुण आठवले तुला. हा जरा मेंदूर जोर दिलास की आठवली की. असं कधी झाले का की त्यांनी तुला मदत केल्या किंवा असं काय प्रसंग? हो, केली आहे. काय केलंय? म्हणजे माझ्याकडे एकदा फीसाठी पैसे नव्हते तेव्हा तिनेच पैसे दिले होते. हा. आणि एकदा माझी आई आजारी होती आणि त्याच दिवशी माझी परीक्षा होती तेव्हा आईला हॉस्पिटलमध्ये ती घेऊन गेली होती. म्हणजे तिने मदत केली मला, नाही असं नाही. एक नंबर भावा. बेस्ट. आता मला सांग, तू तिच्यासाठी काय केलंयस? नाही, पण मला आधी सांग, तू इथेच कशी काय? म्हणजे काय झालंय काय? तू भुवनेश्वरी मॅडमच्या बरोबर कशी नाही गेलेली? नाही गेले. का? आज जायला नको म्हणाले त्या. म्हणजे काय माहिती, त्यांना काहीतरी काम आलं, म्हणाले उद्या भेटू. मला नाही, यांचं काही कळतच नाहीये. नाही, पण बरंच झालं सर, कॅन्सल झालं. मला आत्ता शेवटचा तास आहे. मला सांग, घाबरली होतीस का तू? नाही. मी मात्र घाबरलो होतो. त्या तुला कुठेतरी नेते म्हणाल्या तेव्हा.
नाही घाबरले नाही मी, पण मला कळत नाहीये त्यांना माझ्याशी काय बोलायचं असेल. काहीतरी महत्वाचं काम असणार, त्याशिवाय त्या शाळेत नाही यायच्या. शाळेबद्दल असेल का काही? नाही, मग मला पण नेलं असतं ना. मग शाळेबद्दल नसणार. तेच ना, पण मग काय असेल ते आता तुला उद्याच कळेल. बघू. आठवतंय काय? बरं जाऊ दे, आता मला सांग, तुला असं खरंच वाटतंय का रे, आतून वाटतंय का सांग की इराताईचं बी तुझ्यावर प्रेम आहे? मनात सांग, खरं खरं सांग. हो वाटतं. तुला असं वाटतंय की ती तुझ्या आई वडिलांची काळजी घेईल, छान सांभाळेल सगळं? वाटतं. झालं, अजून काय पाहिजे मग? आमच्यात खटके उडतात. ती फार पॉझिटिव्ह आहे आणि इनसिक्युअर सुद्धा. अरे सगळ्याच बायका अशा असतात. नाही नाही, पण इरा सारखी भांडते. अरे बायकांचं असंच असतं, आधी भांडतात आणि मग प्रेमही तेवढंच करतात. हे कोण? भाऊ आहे आपला, अनुभवाचे बोल आहेत. ऐक, 3 वर्षाचा अनुभव आहे. अरे आम्ही पण भांडतो, पण प्रेमाने. नाही, पण मला भांडण नाही आवडत. अरे भांडण कोणाला आवडते? आम्हाला तर कुठे आवडते. हा, आम्ही काय छपरी वाटलो काय तुला? भांडण आवडत नाहीच, पण मुद्दा ह्यो आहे की आपण भांडतोय कुणावर? ज्याच्यावर आपल्याला हक्क वाटतोय. बरोबर, आपल्याला हक्क कुणावर वाटतोय? याच्यावर आपलं प्रेम असते. काय ओंक्या? साधी गोष्ट आहे. बघ, तुला अनुभवातून सांगतो, आपल्यावर प्रेम करणारा माणूस आणि मी तुला आधी बी बोललोय, असं माणूस मिळायला ना भाग्य लागते, ज्याचं आपल्यावर मनापासून प्रेम आहे. आणि अशी माणसं परत परत येत नाहीत आयुष्यात. ते म्हणजे काय म्हणतात का नाही, काय भाग्यलक्ष्मी भाग्यलक्ष्मी जे म्हणतात ना, इराताई तुझ्या आयुष्यात तुझ्यासाठी त्याच आहेत, लक्षात घे. आणि त्या तुझी वाट बघत उभ्या आहेत, तू त्यांच्याकडे पाठ फिरवशील. हे चुकीचं करायला लागलायस तू निखिल, असं करू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या आयुष्यातल्या ज्या स्त्रिया असतात का नाही, ज्या आपल्यासाठी करतात, त्यांना कधीच दुखवायचं नाही. ती हाय लई बेकार लागते. आणि क्या लक्षात घे भावा, हे तुला कोण सांगणार नाही. आणि त्यांचं चुकत असेल की, मी असं म्हणत नाही त्या बरोबरच आहेत, पण मग काय तू काय सदा सर्व काळ बरोबरच वागतोयस काय? असं होत नाही. आणि तुला त्या आवडल्या, चांगल्या वाटल्या म्हणताना तुमच्यामध्ये नातं तयार झालंय ना, आहे का नाही? तू मला सांग, तू त्यांच्याकडे पाठ फिरवून सुखी राहू शकशील काय रे आयुष्यभर? असं होणारच नाही. तू बोल त्यांच्या संग आणि ह्यो गुंता सोडव निखिल. आमचे आईसाहेब काय म्हणतात माहिती आहे का? नातं असते की नाही, नातं ही अशी गोष्ट आहे ज्याच्यावर रोज काम करायला लागतंय माणसाला. एकदम बरोबर आहे. लक्षात घे तू. आणि तुझ्या नात्याचं काय करायचं ना, हे तुलाच ठरवायचं आहे. आम्ही नाही सांगू शकत. तू शिकला सवरलेला आहेस, मी काय तुला लई शहाणपण सांगायला जात नाही. पण एक गोष्ट सांगतो, आपल्या माणसांकडे पाठ फिरवून नात्यातली गाठ सुटत नाही. जाऊ दे, लई झालं प्रवचन. चल चहा घेऊया. काय घेणार आहेस तू? निखिल आज भेटतो म्हणाला होता, पण त्याचा काहीच पत्ता नाही. कामात असेल का? मीच करू का फोन? उचलेल का पण हा फोन? ओम सूर्याय नमः. ओम भास्कराय नमः. ओम
वा सुरुची, किती छान आवाज आहे ग तुझा. थँक्यू मॅडम, मला गाणं गायला खूप आवडतं. हो मॅडम, ही पुस्तकातलं कविता वाचत नाही, गाते. तिचं ती चाल लावते. अगं सुरुची, तुला जर गायला आवडत असेल ना तर तू गाणं शिकलं पाहिजेस. तुला माहितीये गाण्यामध्ये, म्युझिक मध्ये माणसांना एकत्र आणण्याची क्षमता असते. मॅडम, मला खरंच शिकायचंय गाणं गायला. मग तर तू सारेगमप लिटिल चॅम्प्स बघायलाच पाहिजे. काय बघायला हवं? अगं 9 ऑगस्ट पासून आपल्या झी मराठीवर बुधवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता सारेगमप लिटिल चॅम्प्स सुरू होत आहे. आणि तुम्हाला माहितीये तिथे परीक्षक कोण आहेत? कोण? सुरेश वाडकरजी. त्यामुळे हा कार्यक्रम बघायला विसरू नका. 9 ऑगस्ट पासून तुम्ही तर हा कार्यक्रम बघाच, पण इतरांनाही बघायला सांगा. सारेगमप लिटिल चॅम्प्स फक्त आपल्या झी मराठीवर.